मी ज्योती राठोड. मराठी वाचन लेखच्या आजच्या या छोट्याशा भागात ऐकूया ही हृदयस्पर्शी रचना. पानगळ एका नव्या पर्वाची सुरुवात. विशाल एका झाडाखाली बसला होता. पानगळीचे दिवस होते. वाऱ्याच्या एका झुळकेसोबत पिवळी पडलेली पाने संथपणे जमिनीवर पडत होती. विशालच्या मनातही सध्या नैराश्याची पानगळ सुरू होती. नुकताच त्याचा व्यवसाय ठप्प झाला होता आणि त्याला वाटत होतं की आता सर्व संपलंय. त्याच्या शेजारीच गावातील एक अनुभवी शिक्षक दादासाहेब बसले होते. विशालने विचारलं, दादासाहेब, हे झाड किती भाकास दिसतंय ना. सगळी पानं गळून गेलीत. जणू याचं आयुष्यच संपलंय. दादासाहेब हसले आणि म्हणाले, विशाल, तुला ती गळलेली पानं दिसतायत, पण मला त्या फांदीवर येणारी नवी पालवी दिसतीये. झाड जेव्हा जुनी पानं सोडतो तेव्हाच त्याला नवीन पालवी फुटायला जागा मिळते. ही पानगळ म्हणजे अंत नाही, तर ती एका नव्या सुरुवातीची पूर्वतयारी आहे. विशाल आश्चर्याने झाडाकडे पाहू लागला. दादासाहेब पुढे म्हणाले, निसर्गाचा नियम आहे, जुनं गेल्याशिवाय नवं येत नाही. झाड जर जुन्या पानांना घट्ट धरून बसलं असतं तर ते कधीच बहरलं नसतं. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. कधी कधी अपयश ही पानगळ असते, जेणेकरून आपण नव्या उमेदीने पुन्हा उभं राहावं. विशालला एक नवीन दृष्टी मिळाली होती. त्याने त्या गळणाऱ्या पानांकडे पाहिलं आणि त्याला उमजलं की आयुष्यातला हा कठीण काळ म्हणजे केवळ एक पानगळ आहे. वसंत अजून यायचा आहे. आयुष्यातील पडझड किंवा अपयश म्हणजे शेवट नसून ती प्रगतीच्या नवीन संधीसाठी केलेली निसर्गाची तयारी असते.